नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे आणि मेन म्हणजे ते वयोमर्यादा 18 वर्षापासून, म्हणजे तुम्ही 18+ असाल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ऑल इंडिया उमेदवार असू द्या, म्हणजे भारतातून कुठूनही असू द्या, तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मुंबई यांच्याकडून अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण बघून घेणार आहोत. म्हणजे इथे अनुभवाची गरज आहे का नाही, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, वेतन काय आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून सांगणार आहोत. त्याच्यानंतर इथे लास्ट डेट काय असणार आहे, ॲप्लिकेशन करण्याची पद्धत कोणती आहे, त्यानंतर नोकरीचे प्रकार, परमनंट जॉब असणार आहे, अर्ज पाठवण्याचा पत्ता किंवा ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे, जे ऑफिशियल वेबसाईट आहे, नोकरीचे ठिकाण, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या, टेम्पररी जॉब्स असू द्या किंवा कोणत्या नवीन योजना झालेल्या असू द्या, सगळी माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे बघूया. CPDO म्हणजे सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. त्यांच्या ऑफिशियल पेजवरून ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, नक्की चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा बघून घेऊया. सो इथे सांगितलेलं आहे बघा, नेम ऑफ द पोस्ट आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स, जे एलिजिबल आहेत त्यांच्याकडूनच त्यांनीच फक्त हा फॉर्म भरायचा आहे हे सांगितलेलं आहे. आता वेगवेगळे पोस्ट आहेत. पोल्ट्री अटेंडंट आहे, जनरल सेंटर सर्व्हिस ग्रुप C लेवल इथे 1 18,000 to 56,900 सॅलरी असणार आहे. म्हणजे 18,000 पासून सॅलरीची सुरुवात आहे. 56,900 सॅलरी असणार आहे. रिक्रुटमेंट आहे की डिरेक्टली तुमचे रिक्रुटमेंट होऊन जाणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज 5 आहे. कॅटेगरी अनरिझर्व्ड 1, अदर बॅकवर्ड क्लास, OBC साठी 2, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 1, एक्स सर्व्हिसमॅन 1 असणार आहे. आता इथे एज लिमिट सांगितलेलं आहे बघा, 18 to 27 इयर्स, म्हणजे तुमचं एज 18 ते 27 वर्ष पाहिजे आहे. 18+ 27 इयर्सपेक्षा कमी. एज्युकेशन क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन और इक्विलंट पास फ्रॉम ए रिकग्नाइज बोर्ड, म्हणजे तुम्ही 10वी पास पाहिजे आहे. 6 मंथ्स एक्सपिरियन्स पाहिजे आहे इन पोल्ट्री फार्मिंग फ्रॉम ए रिकग्नाइज इन्स्टिट्यूट, आणि तुम्हाला पिरियड ऑफ प्रोबेशन 2 इयर्सचं असणार आहे. हे सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे नोटसुद्धा दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी ते काय करावं लागणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. स्कीम ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया विल बी ॲडॅप्टेड टू लिमिट द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल्ड फॉर रिटर्न प्रोफिशियन्सी टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे, ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे रिझोल्युशन ऑफ केसेस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे स्कीम ऑफ सिलेक्शन, एज रिलॅक्सेशन, ही सर्व माहिती म्हणजे ॲज पर रूल्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाईम सांगितलेलं आहे. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस सांगितलेलं आहे. हे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला हे पूर्ण फुल फॉर्म भरायचं आहे आणि नंतर सेंड करून द्यायचं आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही 10वी पास असाल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. कोणतीही फी नाही आहे इथे. मेन म्हणजे ऑल इंडिया उमेदवार, म्हणजे कुठूनही असो तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे अनुभवाची आवश्यकता आहे सांगितलेलं आहे. फ्रेशर अर्ज करू शकणार नाही. त्यानंतर इथे जेंडर एलिजिबिलिटी म्हटलं तर मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे स्पीड पोस्टद्वारा तुम्हाला हे जे फॉर्म आहे ते तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. वेतन तुम्हाला कमीत कमी 18,000 पासून सुरू आहे. त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम आणि स्किल टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. ही संपूर्ण माहिती जी PDF मध्ये दिलेली आहे आणि ते सांगितलेली आहे बघा. द सिलेक्शन प्रोसेस विल बी डन. See here, the skill proficiency test will be qualifying nature at the prescribed qualifying standards. म्हणजे इथे सिलेक्शन प्रोसेस तुमचा स्किल किंवा प्रोफिशियन्सी टेस्टद्वारा होऊन जाणार आहे. द सिलेक्शन प्रोसेस विल इन्क्लूड व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट्स, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आणि टेस्ट आणि रिटर्न एक्झामद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे सुद्धा सांगितलेलं आहे. लास्ट डेट 16 ऑगस्ट 2024 असणार आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे, नक्कीच चेक करा. नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.